श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जण, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती. कापूसाचा पाड किती अग्निपुढे दयागणा, म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरसकवी पद्मरचना दासगणूच्या मुखाने, मी अज्ञान मंदमती नाही काव्य वियुक्ती, परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे. आता आदि माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन, मी आहे लेकरू अजान अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगध थोरी पांगळाही चढेगिरी, मुखासभे माझारी देई व्याख्यान अलखित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणान आणि भला, साह्य दास गणूला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराण पुरुष पांडुरंगा पंढरी राशा, सचिदानंद रमेशा पाही माम दीन बंधू. तू सर्व साक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर करता आणि करिता सर्वेश्वर अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन तूच एक, परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच की रे. माये बापा ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली. गोप तेही बनले बली यमुना तीच्या गोकुळात. तुझी कृपा वाया जाण नाही धनाची, प्रयोजन चरणी होती अनन्य भक्ती. तू तये साह्य करशी ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावारा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे चरित्र रचावया साह्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बसून या ग्रंथ कळसा नेहा. हे भव अंतक भवानी वरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरदपाना ठेव शिरी. तुझे साह्य असल्यावरी काळाची नाही वर दर खोली. लोखंडासी भंगार परीस करून ठेविलसे, तुझी कृपा हाच परीस लोखंड मी अनुदास. साह्य करी लेकरास परते मजला लुटू नको. तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरांसाठी धाव घेई ग्रंथ सुगम वदावया. माझ्या कुळाची कुलदेवता कोल्हापूर वासिनी जगन्माता, तिच्या पदी ठेविता माथा मंगल व्हाया कारणी. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी. ठेवी तुझ्या वरद पाणी दासगणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाव बेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीवर वशिष्ठ गौतम पराशर. ज्ञानानंद नबी जो दिनकर त्या शंकराचार्या समान असो. आता अवघे संत महंता नमन माझे सर्वथा. दासगणूच्या धरून हाता ग्रंथ रचावा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर तुकाराम देहूकर. हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्री रामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता. दासगणूसी अभयाता तुमचे असू द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दासगणू मी तुमचे ताणणे कठोर मज विषयी होऊ नका. जी का खरी माया असते तीच बोलावया शिकवते. तुमचे माझे असे नाते माये लेकरा परी हो. लेखनी काढी अक्षर परितो तिच्यात नाही जोर. मी निमित्त कारण साचार लेखनी रूपी कार्याला. दासगणू लेखनी येत तुम्ही धारण करा ती. अवघे संत ग्रंथ रचावा रसभरीत हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण करून या. एकाग्रमन निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाची. संत हेच सन्नतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पीठ आहे विबुध हो. त्या संत चरित्रा श्रवण करा सावकाश. आजवरी न कवना संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्याचा हेत त्याचा ऋणी रुक्मिणीकांत. आता मलरहित करा चित्त. गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी. संत झाले बहुतापरी. हीन परुणी आली खरी अवांतर देशाकारणी. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजोरी. याचे हेच कारण या भूमीस संतचरण अनादिकालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयाधु कुमार, उद्धव सुदामा सुभद्रावर. महाबली अंजनी कुमार, अजात शत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरु हे पदनताचे कल्पतरू. जे अध्यात्म विद्वेची मेरू याच देशी झाले हो. मध्ववल्लभ रामानुज यांच्या ऋणी अधोक्षज. ज्यांनी धर्माची राखली राज निज सामर्थ्य दावोनिया. नरसिंह मेहता तुलसीदास कबीर कमाल सूरदास. गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही. जिच्या ठाई शेषशाही प्राशिता झाला विषाती. गोरक्ष मच्छिंद्र जलंधर जे का योग योगेश्वर. ज्यांच्या नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लीलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती. ते नामा नरहरी सन्मती जनी कान्हव संत सखू. चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष. ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंद राज जनार्दन बोधला निपट निरंजन. ज्यांची चरित्रे मागे केली गायन महीपतींनी.
म्हणून त्यांची नावे येत मी न साकल्ले. आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या संता मी गायले. ग्रंथ असती 3 केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा. या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जे मार्गी गायली चरित्रे संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रैग्रंथातून विबुधो. आता हे सांगोपान चरित्र कथितो एका सांग. मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथम ताच मी पाहिला कोडा सानिध्य संत भला. तोच मागे राहिला त्याचे ना एका कारण. माळा आधी होती मग मेरुमणी जोडती. तीच आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेवगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात. खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर. ज्याचे नाव अजरामर झाले साधू मुळे जगत्रयी. ते शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले. जे सौर भले वेदिती चाले ते अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा. प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वनितो मी. ते आता अवधरा गजानन चरणी प्रेमे धरा. येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे. मोर चित्ररूपी वर्षिता नीर नाचाला वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयशी. म्हणून लादले तयांसी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुन तेव्हाच लाभती संतचरण. संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी. पंढरीक्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा. परी त्याची तत्वता सांगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण नकळे कोणा लागून. महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणाचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्यानं लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा नकळे कोणा लागून. ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याच्या करण असे. ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याच्या करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण. तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होते की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी. शक्य 1800 भीतरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान. त्या सज्जन गडाहून या दिशी आले हे. परी याला पुरावा सबळेचा नाही बरवा. परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातना गांजले. त्यांच्यासाठी वाटते केले कौतुकेचे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार. धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी. ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्माला उघड्यात कानेफा गजकरनाथ. चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रकटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगीसारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण. योगाचे अगाध महिमान त्याची सरणी एकूणा. शेगाव माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी. हा उदय पावला ज्ञानराशी पदनता ते तारावया. त्यावेळीची तुम्हा कथा सांगतो मी एका आता. एक भाविक गृहस्थ होता नाव ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण. शाखा ज्याची मध्याधीन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार. घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते तया जागी. एक मंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावायचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती त्यांची स्वीकृत. कुंभाराच्या भट्टी प्रज्जेने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबलंगी झळकत. प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे. मूर्तियोगी दिगंबर भाव मावळला आरपार. आवड निवड साचर राहिले न जवळी जयांच्या. ती समर्थांची स्वारी बैसून या रस्त्यावरी. शोधून पत्रावळीचे करी केवळ निजली लेणे. शीत पडल्या दृष्टीपत ते मुखी उचली निघालेत. हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळावया. हा की गरजून सांगे श्रुती. अन्न हेच ब्रह्मनिवृत्ती. अन्न ब्रह्माते ऐसे उक्ती. उपनिषदान ठाई असे त्याची पटावया खून शिते वेचती दयाघन. त्याच्या सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहास. दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नावजणे. दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले. ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेळ्यापरी दिसत असे. हा अनार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासही याते देता काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याच्यात लावीन सुज्ञ परत दे. काही न चाले तर्क कृतीवरून याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतांसी ऐसेच उभे रस्त्याचे. आपण राहू कृतीसी आज मवया कारणे. खरे साधू पेशापरी जगी वागती वरवरी. ऐसे व्यासांची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा परिवाटे ज्ञानगाडा. हा विमल ज्ञानाचा उडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर ज्ञान पारखी तो जाणे. त्या पथे हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले. या दोघां वाचून भले याचा विचार करावा.
हिरे गारा एकट ठाई मिसळल्या असती जगा ठाई पारखी तो निवडून घे गार टाकून हिऱ्याती. प्रथमता पुढे झाला बंकटलाल अगरवाला गजाननसी विचारण्याला विनयने येणे रीती. या पत्रावळीच्या शोधणे का हो करिता कळेना क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करा अन्नाची. त्याने असे विचारले परीने उत्तर मिळाले नुसते वरती पाहिले अभय त्यांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी थीर भ्रुकुटी ठाई झाली असे. निज नंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मानेनेच मनानेच नमस्कार केला. चित्ती संतोष पाहुण्या देवीदास बुवांनी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदास तैसी केले पक्वांनांनी भरलेले पात्र आणून ठेवले द्वारासमोर. स्वामींपुढे ठेवलेल्या पत्रावरी भोजना बसली समर्थ स्वारी. चौन कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारील बैसेल. जो सर्व भवन रूपवर झाला असे साचार अशा नगरी जहागीर मिळल्यासे प्रेम उपजे. अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली. जठरांनी तृप्त केली 2 प्रहरच्या समयाला. बंकटलाल हे पाहून पंताशी करी भाषण हा वेडा म्हणालो आपण तिने संशय झाली चुकी. सुभद्रेसाठी दार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलत भलते. तैसा हा ज्ञान जेठी मुक्त रूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी. याचे आता घेणे नको धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव. निरीच्छा हा जहागीरदार गाव दिल्ली हरीने जयाला. सूर्य मध्यान्नी आला भागभूमीचा तप्त झाला. पाखरी ही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशा भरवणात हा बैसला आनंदात. हा ब्रह्मची होय साक्षात भय ना कशाची उरले या. हा जेवला इच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंता या लागुनी आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असले हाचा कर पाणी दया तयार असे. ऐसे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले. उभयतांचे पाहून बदले ते एका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेच नाही उरला याच किंचितही. परी जगत व्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हा साची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले. तत्वता बंकटलाल म्हणे बनता आपले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार. तो इकडे काय प्रकार घडला तो एका कुपाची शेजारी हाळ होता निर्धारी. जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्तीचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गढूळ पाणी समर्थानं लावी पत्नी. ते जनावरा लागून योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये. असे भाषण ऐकता महाराज बदले होता. व्यावहारिक कथा अवघ्या ह्या न सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार. ते गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच आहे. सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याची निसंशय. पिणारा हे वेगळा त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला ती कळे ना या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन याचीच करा सदा मनन. कशापासून जग झाले ऐसी एकता समर्थवाणी. दोघे गेले गहीवरुणी अनन्य भावे समर्थ चरणी. लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत. वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोणा करी. या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीय अध्यायी. अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हाद दावो भाविकांप्रत. हेच विनवी जोडून हात ईश्वराची दासगणू. श्री हरी अर्पणमस्तु शुभम भवतु. श्री गजानन विजय ग्रंथ प्रथम अध्याय समाप्त.